तो इतनी 4 बनना होगी यार, ऐसे चिपका। हाँ यार, उसमें भी ऐसे चिपका देंगे यार, कंधे से सर, काल तुम्ही शेतकरी नेत्यांसोबत एक बैठक घेतलेली आहे दिल्लीमध्ये, दिवसभर बैठक झाली. काय साधारणतः बैठकीचा अजेंडा होता आणि महाराष्ट्रातल्या बैठकीला कोण होते? आखाती प्रदेशामध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं शेती व्यवसायावर निर्माण झालेली अनेक संकट आणि त्याचबरोबर जे संभाव्य भारत अमेरिका व्यापार करार आहे त्या करारामुळं शेतीवर होणारे दुष्परिणाम आणि या संदर्भामध्ये शेतकरी संघटनांनी काय भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात चर्चा करायला म्हणून काल बिहारमधून निवडून येणारे डाव्या विचारधारेचे खासदार राजाराम सिंग यांच्या निवासस्थानी काल देशभरातल्या प्रमुख अशा शेतकरी नेत्यांची बैठक झाली, ज्याच्यामध्ये मी स्वतः होतो, VM सिंग होते, राजाराम सिंग, त्याचबरोबर त्यांचे दुसरे एक सहकारी सोनोवाल, माजी खासदार पश्चिम बंगालमधून 8 वेळा संसदेमध्ये प्रतिनिधित्व करणारे हनन मौला, त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेले सर्व शेतकरी नेते कालच्या बैठकीमध्ये हजर होते. साधारणतः पुढची रणनीती तुम्ही काय ठरवलेली आहे? तुम्ही म्हणताय रणनीती ठरवण्यावर, पण नेमकं बैठकीत मंथन काय झालं? एक तर आज परिस्थिती अशी आहे की मुंबई पोर्टमध्ये कांदा, बासमती तांदूळ, त्याचबरोबर साखर, द्राक्ष, बेदाणा असे सगळे शेतीमाल तिथं अडकून पडलेला आहे. काही नाशवंत आहेत ते खराब झालेलं आहे. कोल्ड स्टोरेजचं आणि शीतगृहाचं भाडं वाढत चाललेलं आहे आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जे निर्यात होणार होतं ते थांबलेलं आहे. ह्या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये कोकणातून आंब्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि बहुतेक सगळा आंबा कोकणातला, खास करून देवगड, वेंगुर्ला, रत्नागिरीचा हा आखाती प्रदेशामध्ये निर्यात होत असतो, परंतु तोही थांबलेला आहे. उत्पादन जरी घटलेलं असलं तरी निर्यातीतून चांगले पैसे मिळायचे ते थांबल्यामुळं आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना अशी अवस्था कोकणातला आंबा उत्पादकांची झालेली आहे. यामुळं फार मोठी समस्या तयार झाली आहे आणि सरकारनं अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी हवाई मार्गानं माल पाठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेसुद्धा भाडं प्रचंड लावलेलं आहे आणि ते परवडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. खरं तर हवाई भाड्यासाठी काही विमान कंपन्यांच्याबरोबर चर्चा करून सरकारनं सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही आहे. जेव्हा अमेरिका भारत व्यापार करार होईल, थोडासा ती चर्चा थांबली आता आखाती युद्धामुळे, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काही गप्प बसतील असं वाटत नाही. आमच्या पंतप्रधानांच्यावर दबाव आणून तो जर का करार त्यांनी जबरदस्तीने केला तर सोयाबीन, कापूस, दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर तांदूळ, मका मोठ्या प्रमाणामध्ये जर का भारतामध्ये आयात झाले तर भारतीय शेतकऱ्याचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली आणि याच्यावर एक व्यापक आंदोलन करण्याची व्यूहरचना आम्ही रचतोय. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा बैठक घेऊन त्याचा एक आराखडा तयार करू आणि एक देशव्यापी आंदोलन करून एकतर आखाती युद्धाच्या बाबतीत खरं तर सरकारनं किमान काही ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती न घेतल्यामुळे शेतकऱ्याला फटका बसतोय. सध्या डिझेल महाग दरामध्ये घ्यावं लागतं. खरीप जवळ आलेला आहे, त्याची पूर्व मशागत करण्यासाठी डिझेलची आवश्यकता जास्त असते. परंतु आमचा असा अंदाज आहे की बंगाल आणि आसामच्या निवडणुका झाल्यानंतर
डिझेलच्या किमती प्रचंड वाढतील, त्यावेळी शेतीची मशागत कशी करायची असा आमच्यासमोर प्रश्न आहे. त्याचबरोबर जे रासायनिक खतं आहेत त्या खतांची तुटवडा होण्याची शक्यता मोठी आहे, कारण बहुतेक सगळा कच्चा माल आखाती प्रदेशातूनच येत असतो रासायनिक खताचा. आणि मग या खरीपामध्ये जर का रासायनिक खताची टंचाई निर्माण झाली, तुटवडा निर्माण झाला, त्याचा काळा बाजार व्हायला लागला, तर त्याला कसं तोंड द्यायचं या संदर्भात सरकारनं काही उपाययोजना केली नाही. आणि म्हणून मग आता आपल्यालाच रस्त्यावर उतरून काहीतरी करावं लागेल, या अशी आमची सविस्तर चर्चा याच्यावर दिवसभर. धोरण चुकलं का? तुम्ही इराण आखाती देशाशी आपले चांगले संबंध होते आणि आज जे काही घडते त्याला सरकार जबाबदार आहे. 100% चुकलेला आहे, कारण इस्रायल हा देश कधीच भारताच्या फारशा उपयोगाला पडलेला नाही. इथल्या काही राजकीय नेत्यांनी जाऊन फक्त इस्रायलची शेती बघून आले, ह्याच्या पलीकडे काय फारसं काही इस्रायलचं सहकार्य भारताला कधी झालेलं नाही. अमेरिकेचा सुद्धा उलट झाला तर उपद्रवच होणार आहे, कारण आपण अमेरिकेला एक वेळ निर्यात नाही केलं तरी काय फारसा फरक पडत नाही, कारण आपली मुख्य बाजारपेठ विशेषतः शेतीमालाची ही आखाती प्रदेश आणि युरोपीय राष्ट्र आहे आणि ती बाजारपेठ आपली सुरक्षित होती. या उलट 140 कोटी जनतेची मोठी बाजारपेठ आपण अमेरिकेला उपलब्ध करून देणं म्हणजे एक प्रकारे ही पराभूत वृत्ती म्हणावी लागेल, कारण त्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्यावर, भारतीय वस्त्रोद्योगावर फार मोठा फटका बसणार. या उलट जर आमच्या सरकारनं इराणबरोबर जमवून घेतलं असतं तर आज गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे, ती झाली नसती. त्याचबरोबर क्रूड ऑइलच्या बाबतीत आपण रशिया आणि इराणकडून क्रूड ऑइलची गरज भागवू शकलो असतो, अमेरिकेवर अवलंबून राहायचं काही कारण नव्हतं. आणि हे जर आपण केलं असतं तर जी बाजारपेठ चीननं अमेरिकेची अडवून ठेवली आहे, विशेषतः अमेरिकेसमोर प्रश्न आहे तो सोयाबीन आणि मक्याचं काय करायचं, कारण त्यांचं जे काय टॅरिफ वॉर चालू आहे चीन आणि अमेरिकेचं, त्याच्यामध्ये चीननं अमेरिकेचा मका आणि सोयाबीन घ्यायला नकार दिलेला आहे. पण त्यांना गरज आहे, ती गरज आपला देश भागवू शकला असता, चीनची सोयाबीनची गरज भागवू शकला असता, मक्याची गरज भागवू शकला असता, म्हणजे आपलं काही नुकसान झालं नसतं, उलट फायदा झाला असता. परंतु हे धोरण कुठेतरी सरकारचं चुकलेलं आहे असं माझं मत आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे मागच्या 3-4 दिवसांपासून, म्हणजे पावसाळा सुरू की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तो शेतकऱ्यांना बसलाय. शेतीत माल काढून टाकला होतो, मालही शेतकऱ्यांचा दिसतोय. रब्बी ज्वारीची कापणी चालू आहे, काही कापायला आलेलं आहे, गव्हाची कापणी काही शेतकऱ्यांनी कापून टाकलेलं आहे, काही कापण्याच्या स्थितीला आलेलं आहे. आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी गारपीट झालेलं आहे, उभं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, केळीचं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे. आणि या अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. विशेषतः आंबा पीक हा आंब्याचं उत्पादन आंबा मार्केटमध्ये प्रामुख्यानं मार्च आणि एप्रिलमध्ये येत असतो, मग कोकणातला असो किंवा मराठवाड्यातला असो, त्या आंब्यालासुद्धा गारपिटीचा फार मोठा फटका बसलेला आहे. आणि एकूणच ह्या अवकाळी पावसाचा मोठाच फटका शेतकऱ्याला बसलेला आहे. मग त्यात दोष त्याचा काहीच नाही, कारण वातावरणामध्ये होणारे हे जे काही बदल आहेत ते खरं तर मानवनिर्मित आहेत. माणसानं निसर्गाची छेड काढली, पण शिक्षा मात्र शेतकऱ्याला होते. आणि या बाबतीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जो आंबा दिला जातोय हापूस शकते, यावर्षी वातावरणामध्ये जे मोठे बदल झाले यामुळं कोकणातल्या आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, पालघर असेल की ठाणे असेल, विशेषतः सगळ्यात जास्त आंब्याचं उत्पादन हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये होतं. परंतु यावर्षी 10% सुद्धा आंब्याचं पीक आलेलं. कृषी खात्यानंही तसा सरकारला अहवाल दिलेला आहे, म्हणजे 90% पीक बर्बाद झालेलं आहे. याचं कारण सतत 4 महिने पाऊस पडला आणि त्याच्यानंतर अचानक थंडी आली आणि मधल्या काळामध्ये धुकं आलं, ज्या काळामध्ये
आंब्याला मोहर येतो, तो मोहर सगळा करपून गेला आणि म्हणून आंब्याचं पीक हे हातातनं गेलं. याला कारण वातावरणीय बदल, ज्याला शेतकरी जबाबदार नाही. शेतकऱ्याचा खर्च मात्र 100% झालेला आहे. आंब्याच्या एका कलमाला 4,500 ते 5,000 रुपये शेतकरी खर्च करतो आणि आज त्याला सरकार फक्त 220 रुपये एका कलमाला द्यायला आहे. कोकणात मजुरी आहे मजुरांची 500 रुपये दिवसाला, म्हणजे एक अर्ध्या मजुराची सुद्धा किंमत एका कलमाला मिळत नाही अशी अवस्था आहे. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर बाजारामध्ये आंबा येणार नाही. भलेही निर्यात थांबलेली असेल, पण हा निर्यातक्षम आंबा बाजारपेठेत आला असता तरीसुद्धा त्याला चांगला भाव मिळाला असता. परंतु दुर्दैव असं आहे की आमचा आंबा कुठं गेला कळतच नाही. परंतु बेंगलोर, केरळ, तमिळनाडू आणि गुजरातचा आंबा, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस, देवगड हापूस, कुणकेश्वर हापूस या लेवलखाली बिनदिक्कतपणे मार्केटमध्ये यायला लागलेला आहे. आणि सरकार हे उघड्या डोळ्यानं बघायला. मध्यंतरी आमची एक बाजार समितीमध्ये बैठक झाली, त्या बैठकीतही मी हा आक्षेप नोंदवला. खरं तर आणि हे व्यापारी इतके बिलंदर आहेत, ग्राहकाला खरं वाटावं हा कोकणातलाच हापूस आहे हे खरं वाटावं म्हणून पॅकिंगमध्ये रद्दीसुद्धा कोकणातली वापरतात, कोकणातल्या पेपरची वापरतात. आणि अशा पद्धतीने बेमालूमपणे शेतकऱ्यांनाही फसवायचा आणि ग्राहकांनाही फसवायचा असा उद्योग काही परप्रांतीय व्यापारी करायला लागलेत. आणि त्याच्यावर बाजार समितीचं अथवा सरकारचं काही एक नियंत्रण नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग जो आहे त्याचा अंतर वाढलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतला नाही. काही विशेषतः कोल्हापूर सांगली जिल्ह्यातला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे असं मीही वाचलं. परंतु दुसरा बदललेला मार्ग कुठून येणार आहे नेमका अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु ज्या काही बातम्या बाहेर आलेल्या आहेत त्यावरून तो सातारा जिल्ह्यातून येणार आहे आणि त्यामुळं वळसा घालून आल्यामुळं 56 किलोमीटर अंतर वाढलेलं आहे. खरं तर मी पुन्हा सांगतो की या शक्तीपीठ महामार्गाची गरजच नाही आहे. तुम्हाला जर द्रुतगतीनं गोव्याला जायचं असेल तर कोल्हापूरहून गोव्याला जायला 8 रस्ते आहेत. त्यातला एक कुठलाही रस्ता एक्सप्रेस करू शकता किंवा नागपूरहून कोल्हापूरला येणारा सध्याचा जो काही रत्नागिरी महामार्ग आहे, नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे, तो एक्सप्रेस करू शकता किंवा तो आता 4 लेन आहे तो 8 लेन केला आणि त्यातले 4 लेन साधे ठेवले आणि 4 लेन जरी एक्सप्रेस केले तरी भागण्यासारखं आहे. परंतु त्याला समांतर असा दुसरा नवा रस्ता आम्ही करणार आणि त्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करणार. हा जो सरकारचा अट्टहास आहे तो इथं कुठेतरी काळबेर आहे. सरकारच्या हेतूबद्दल संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मुळामध्ये केंद्र सरकारनं बांधलेला जो काही सध्याचा नागपूर रत्नागिरी हायवे आहे तो पूर्ण क्षमतेनं चालत नाही. क्षमतेच्या केवळ 25%च चालतो. कारण त्यांना अपेक्षित असणाऱ्या दररोज एका टोलवरून 40 लाख एवढं टोल वसूल होणं अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये इतकाच टोल वसूल होतो आहे. आणि मग त्याच रस्त्याच्या समांतर नवा रस्ता करण्याचा हट्टास का, ही साधी गोष्ट आहे. आणि विशेषतः सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना महापुरामध्ये लोटणारा हा रस्ता. लातूर जिल्ह्याला महापुरात, कारण मांजरा नदीलासुद्धा पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि मांजरा नदीचा हा जो प्रदेश आहे बागायती आहे, तिथल्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना तिथं त्यांच्यावर हा लादला जातो. धाराशिवमध्ये आत्ता शेतकऱ्यांनी 25 किलोमीटरवरनं पाणी आणून जी शेती बागायत केली ती जमीन काढून घ्यायचा सरकार प्रयत्न करायला आहे. त्यामुळं 12च्या 12 आता सातारा 13वा जिल्हा आला. ह्या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध आहे. आणि हे 1 लाख कोटी रुपये हे शेवटी जनतेला भरायचे आहेत टोलमधनं. म्हणजे ठीक आहे, हा रस्ता बांधल्यानंतर त्यांना 60-70 हजार कोटी रुपये 2029च्या निवडणुकीसाठी वापरायला मिळतील. परंतु त्याची भरपाई नंतर महाराष्ट्राच्या जनतेला टोल रूपानं करावी लागणार आहे. याचं कुठेतरी भान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जरी मार्ग बदललेला असला तरीसुद्धा हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही. बारामती आणि राहुरीमध्ये काँग्रेस निवडणूक लढवण्याचा
खरं तर निवडणुका आता कशा पद्धतीनं होतात, काय होतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आता काही महाराष्ट्राच्या राजकारणावर काही फारसा बदलही होणार नाही. त्यामुळं ऐन ह्या पोटनिवडणुकांनी लढवून जनतेला विनाकारण वेठीस धरण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये असं मला वाटतं.